या अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांचं तुम्ही काय करणार? आता पुढच्या वर्षी 50% देखील कारखाने सुरातच होणार नाहीत. ग्रेन बेस्ड इथेनॉलचे दर तुम्ही 20% वाढवले, मग ऊसाच्या इथेनॉलचे दर का वाढवत नाही? कारखानदाराला या ठिकाणी दुसरं कर्ज घेऊन चालवावं लागले. तुम्ही कारवाई करणार नाही, कारण की आता ते तुमच्याकडे आलेले आहेत सगळेजण, त्यामुळे तुम्ही कारवाई करणार नाही. मला माहित आहे त्याच्यावर कारवाई होणार नाही. सभापती महोदय, अत्यंत महत्वाची हो शंभूराज, तुमच्यासाठी पण महत्वाची आहे. 6 नंबर अत्यंत महत्वाची एक लक्षवेधी आहे. विखे साहेब पण आहेत त्यामुळे बरं आहे. राज्यातल्या साखर कारखानदारी बाबतीतली ही लक्षवेधी आहे. तुम्ही यात उत्तरामध्ये अनेक गोष्टी उत्तर मंत्री महोदय तुम्ही दिलेल्या आहेत, परंतु मला थोडं या लक्षवेधीच्या माध्यमातून राज्यातल्या लोकांचं लक्ष वेधायचं आणि सरकारचं लक्ष वेधायचं आहे की 50 लाख शेतकरी ऊस कारखान्यावर अवलंबून आहेत. 8,000 कोटी रुपयाचा टॅक्स हा फक्त साखर कारखान्याच्या माध्यमातून सभापती महोदय शासनाला या ठिकाणी मिळतो. हे अर्थकारण सांगायचं काय? कारण की दरवेळी ऊस कारखान्यांना मदत म्हणले की एक चर्चा वेगळी महाराष्ट्रामध्ये होते, सरकार दरबारी देखील होते, परंतु त्याच्या बदल्यात शासनाला काय मिळते? 8,000 कोटी रुपये दरवर्षी या साखर कारखानदारीतून टॅक्स त्या ठिकाणी मिळतो. 50 ते 60,000 कोटी रुपयाची उलाढाल या साखर कारखानदारीच्या माध्यमातून या ठिकाणी होते. 1.5 लाख कर्मचाऱ्यांच्यावर 4,500 कोटी रुपयाचा पगार या ठिकाणी जातो. 1.5 ते 2 लाख कर्मचारी, तोडणी ओढणी वाहतूक मी बोलत नाही, हे वेगळं. कर्मचारी थेट डायरेक्ट याच्यावर 4,500 कोटी रुपये. हे सांगण्यामागचं कारण काय? कारण की हा उद्योग या महाराष्ट्राला संजीवनी देणारा उद्योग आहे. आज ग्रामीण भागामध्ये जे काय या ठिकाणी आर्थिक समस्या शेतकऱ्याची वाढलेली आहे ते ऊसामुळं आणि दुधामुळं वाढलेले आपल्याला मान्य करावं लागेल. आणि म्हणून सभापती महोदय आज काही प्रश्न मी मांडलेले आहेत, त्याचं उत्तर त्यांनी मंत्री महोदयांनी दिलेलं आहे. MSPचं विखे साहेब आपण मागतोय 41 रुपये MSP करा, ती अजून होत नाही. आज 31 रुपये MSP धरून या ठिकाणी 80% आपल्याला त्या ठिकाणी प्लेजचं पैसे त्या ठिकाणी मिळतात. तिथं आपले 500 ते 800 रुपये आपल्याला कमी साखर कारखान्यात त्या ठिकाणी मिळतात. मग पुढचा प्लेज आणि मागची आणि पुढची उचल तयार करून FRP द्यायची. 6 वेळा FRP वाढलेला आहे या मागच्या 2-3 वर्षामध्ये, MSP वाढलेलं नाही. ग्रेन बेस्ड इथेनॉलचे दर तुम्ही 20% वाढवले, मग ऊसाच्या इथेनॉलचे दर का वाढवत नाही? 312 कोटी लिटरची क्षमता आपली इथेनॉल निर्मितीची आपली महाराष्ट्राची आहे आणि आपल्याला कोटा किती मिळाला? 116 कोटी लिटर. मग 220 कोटी लिटरची कॅपॅसिटी, ही कॅपॅसिटी हवेतनं तयार झाली का? ह्याला कर्ज काढले, ह्याला हमी दिलेलं आहे, मग हे कर्ज उद्या थकीत गेलं म्हणून ओरडण्याचं कारण नाही. इकडं कॅपॅसिटी वाढवायला तुम्ही परवानगी त्या ठिकाणी दिली आणि इकडं मात्र तुम्ही कोटा मात्र त्या ठिकाणी कमी केलेला 116 कोटी लिटर कोटा त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून मला सन्मान्य मंत्री महोदयांना विनंती आहे, विखे साहेब पण इथं या ठिकाणी आहेत, 5-6 गोष्टीच मागण्या माझ्या आहेत. या प्लेज लोनसाठी आपल्याला व्याजाच्या माध्यमातून काय मदत करता येते का शासनाकडून? हा एक विषय आहे. पहिलं सीझन चालू करताना आपण लोन घेतो, त्याच्यासाठी काय मदत करता येईल का? पंजाब आणि कर्नाटक गव्हर्नमेंटनं डायरेक्ट 500 रुपये टनामागं हे शेतकऱ्याला अनुदान देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. ज्यांनी FRP दिली नसेल त्यांची कारणं वेगळी आहेत. मंत्री महोदय, NCDCचा अहवाल माझ्याकडे आहे, मी राजकीय बोलणार नाही. आता तुम्ही 32 कारखान्यांना मदत केली, 4,500 कोटी रुपये NCDCनं दिलं. NCDCची कमिटी आली, 21 कारखान्यांनी पैसे वापरलेले नाहीत, हे कागदावर सिद्ध झाले. तुम्ही कारवाई करणार नाही, कारण की आता ते तुमच्याकडे आलेले आहेत सगळेजण, त्यामुळे तुम्ही कारवाई करणार नाही. मला माहित आहे त्याच्यावर कारवाई होणार नाही, ठीक आहे. परंतु आज NCDCच्या या गोष्टीमुळं आज जे कारखाने खऱ्या अर्थानं मदत पाहिजे ते देखील NCDC कडून मदत होणार नाही, कारण की मागच्या 4,500 कोटी रुपये हे तुमच्या अडचणीत आलेले आहेत. म्हणून उद्या NCDC महाराष्ट्राला रेड फ्लॅग केल्याशिवाय राहणार नाही, जबाबदार आपण या ठिकाणी असणार. आणि म्हणून माझी विनंती आहे की दुसरा एक मुद्दा, क्रशिंग कॅपॅसिटी. विखे साहेब, आता प्रत्येक जण क्रशिंग कॅपॅसिटी वाढवा लागला, तुमची देखील मला वाटतं 15,000 वर म्हणजे आज शंभूराज, आता राजे 180चा सीझन आता 100 दिवसावर आलेला, 100 दिवस.
म्हणजे आता फक्त 100 दिवस कारखाने या राज्यातले चालणार आहेत. क्षेत्र वाढत नाही, टनेज वाढत नाही. माझी स्पेसिफिक मागणी मंत्री महोदय, रिस्ट्रक्चरिंग करणं, ऊसाच्या या FRP साठी अनुदान देण्याची भूमिका शासनाने गेलं. RBI मदत करेल का माहीत नाही, परंतु नाबार्डशी चर्चा करून विखे साहेब आपल्या 2008 साली आपण रिस्ट्रक्चरिंग केलं होतं नाबार्डच्या माध्यमातून. तसं एक 15 वर्षाचं रिस्ट्रक्चरिंग जर करता आलं आणि शासनानं जर मदत केली, मी पहिली आकडेवारी का सांगितली 8,000 कोटीची, की ज्यावेळी मदत येईल त्यावेळी त्याच्यावर चर्चा होणार आहे एवढं का द्यायचे पैसे. पण हा इंटरेस्ट सबवेन्शन त्यावेळी आपण दिलं होतं. लोकरी मावा पडला होता त्यावेळी देखील आपण 2002 साली त्या ठिकाणी दिलं होतं. त्यामुळे माझी विनंती आहे की या उद्योगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून शासन या ठिकाणी काय करणार आहे का, आणि मंत्री महोदय धाडसी निर्णय तुम्ही घेणार आहात का कॅपॅसिटी कुठल्याही कारखान्याची वाढू न देण्याचा. सगळ्यांच्या कॅपॅसिटी प्रत्येकजण 10,000 टन 8,000 टन करायला लागला. तेव्हा माझे 5 स्पेसिफिक प्रश्न आहेत की डायरेक्ट अनुदान तुम्ही देणार का, रिस्ट्रक्चरिंग करणार का, नाबार्डशी चर्चा करून या अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांचं तुम्ही काय करणार. NCDCच्या आता चौकशी चालूच आहे, तुमच्या हातात तो विषय राहिलेला नाही. ज्या 21 कारखान्यांनी पैसे योग्य वापरले नाही त्यांच्यावर NCDC कारवाई करणारच आहे, त्याबद्दल माझं दुमत नाही. आणि या विषयावर तुमच्या स्तरावर काय होणार आणि मुख्यमंत्री स्तरात तुम्ही काय या ठिकाणी करणार याचा खुलासा व्हावा. सभापती महोदय, सतीश पाटील साहेबांनी अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न या ठिकाणी सभागृहासमोर मांडलेला आहे. राज्यामधल्या साखर कारखानदारीची परिस्थिती खूपच वाईट झालेली आहे. कालही एका चॅनलची मुलाखत मी दिली होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिला मुद्दा, आतापर्यंत 6 वेळेस FRP वाढलेली आहे, पण MSP एकदा देखील वाढलेली नाही. आणि खर्चाचा बोजा तर कारखानदारीवर वाढत राहिला आहे. पगाराचा प्रश्न असेल, नवीन नवीन यंत्रणा असेल, केमिकल असेल, ह्या सगळ्या गोष्टी वाढत आहेत, हे खरं आहे. पण त्याही संदर्भामध्ये मागं देखील आपल्या सरकारने या संदर्भामध्ये हा विषय आपल्या अखत्यारीत येत नाही. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे त्यांच्याकडे देखील आपला पाठपुरावा चालू आहे. आज आपल्यामध्ये दादा नाहीत, दादाने देखील याच्यामध्ये लक्ष घातलं होतं. अमितभाई शहाच्या कानावर त्याही गोष्टी घातल्या होत्या आणि मुख्यमंत्री साहेबांनी देखील त्यांनी एक पत्र केंद्र सरकारला लिहिलेलं आहे की या दरामध्ये साखर कारखानदारी टिकणार नाही. आता पुढच्या वर्षी 50% देखील कारखाने सुरातच होणार नाहीत. त्याच्यामुळं ऊसाचा भूर्दंड पुन्हा सरकारवर बसण्याची शक्यता आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये काय करता येईल, CM साहेबांनी पत्र दिलंय. आज BHEVच्या संदर्भामध्ये, इथेनॉलच्या संदर्भामध्ये रेट कमी झालेले आहेत. सगळ्यांनी मोठमोठ्या डिस्लऱ्या घालून ठेवलेल्या आहेत. त्यावेळेस गरज होती, परंतु आज मात्र इकडं रेट कमी झाला आहे, 9 ते 10 रुपये कमी झाला आहे. आणि आपण सांगितल्याप्रमाणे कोटा देखील कमी झाला. योगायोगानं काल परवा 17 तारखेला गुजरातमध्ये गांधीनगरला आपले सहकारिता मंत्री तथा राज्याचे देशाचे गृहमंत्री देशातल्या सर्व सहकार मंत्र्याला तिथं निमंत्रित केलं होतं की सहकार चळवळीबद्दल 3री बैठक आहे त्यांची. मग सोसायटीला या ठिकाणी पुनर्जीवित करायचं, बँकेच्या माध्यमातून आपल्याला बँका कशा सक्षम करता येतील, जे सहकारी चळवळीमध्ये उद्योग आहेत त्याला कसं आपल्याला दिलासा द्यायचा, ह्या संदर्भात हा 2रा-3रा आढावा आहे. मग तिथं काही तिथल्याही सहकार मंत्र्यांनी अनेक राज्यातल्या या चर्चेमध्ये काही भाग घेतला होता. आणि मग माझ्याकडे आल्यानंतर मी थोडं डिटेल बोलायचा त्यांच्यासमोर हा विषय मांडलेला आहे. ते माझ्याकडे व्हिडिओ क्लिप देखील त्याच्यामध्ये केलेली आहे की त्यांना विनंती तीच केली की 10 रुपये तिथे वाढवावं लागेल, ज्यूस टू इथेनॉल तिथे वाढवावं लागेल आणि कोट्यामध्ये देखील वाढ करावं लागेल. हा तिथं एक प्रश्न मांडला. आणि MSPच्या संदर्भामध्ये FRP जशी वाढली तसं MSP देखील आपल्याला 4,041 पर्यंत वाढवावं लागेल. आज कारखाने खूप अडचणीत, तुम्ही म्हणल्याप्रमाणे आपल्याला FRP देण्यासाठी आम्हाला कारखानदाराला या ठिकाणी दुसरं कर्ज घेऊन चालवावं लागले. इथे बसलेले सगळेच लोक मला सोडून, देसाई आहेत, आमचे विखे पाटील साहेब आहेत, अन्य मान्यवर आहेत,
कारखानदारी खूप अडचणीत आलेली आहे. त्याच्यासाठी आम्ही नवीन एक धोरण आणतोय की अनेक प्रांतामध्ये जे नवीन काही इन्स्टिट्यूट देऊन डिस्टिलरीसाठी वेगळं दिलं आहे, कोजनसाठी काही दिलं आहे, BHEVसाठी काही केलं आहे, पुन्हा CNGसाठी काही दिलं आहे. त्या पद्धतीनं काही आपल्याला करून इथं काही थोडंसं नवीन सहकार धोरण आणता येईल का, त्याही संदर्भामध्ये आपण नवीन धोरण पाटील साहेब आणतोय आपण. आणि त्याच्यासाठी फार काही निधी लागणार नाही. आपण सांगितल्याप्रमाणे आपण कॅपॅसिटीच्या संदर्भात मी आल्यापासून एकाही कारखान्याला आम्ही कॅपॅसिटी वाढीचं हे परमिशन दिलेली नाही. नाही आहेत प्रपोजल, पण आम्ही दिलंय ते कुणाला दिलंय? ज्या कारखान्याची 1200 1250ची ज्याची कॅपॅसिटी आहे व्हायबल होण्यासाठी किमान 2500 लागते, त्यांनाच काही 2-3 कारखान्याला दिले, पण बाकीच्या एकाही कारखान्याला आम्ही दिलेलं नाही. फाईल तशाच पडून आहेत. आणि म्हणून त्या संदर्भात आपण म्हणल्याप्रमाणे ते खूप मोठं नुकसान झालं की स्पर्धा लागल्या कॅपॅसिटी वाढवायची. आणि त्याच्यामुळं कारखानादार ते 150 दिवस चालायला पाहिजे, ते आज 90 ते 100 दिवस. आज तुमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात लवकर कारखाने बंद झालेत. तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक कारखाना बंद असल्यामुळं सगळ्याच्या कारखान्याचा 1-1 लाख टन क्रशिंग कमी झाले. सोलापूरमध्ये त्याच्यापेक्षा 72 अवस्था झाली. आणि लातूरमध्ये देखील आता तुम्ही पालकमंत्री असतानाची परिस्थिती आता जी परिस्थिती वेगळी आहे. तिथं देखील सगळ्यांनीच कॅपॅसिटी वाढवल्या, ऊस मात्र वाढलेला नाही. आता आम्ही फक्त जगतोय तर एक आमच्याकडे AI तंत्रज्ञान वापरा. अगोदर कॅपॅसिटी वाढवला ना, आता तंत्रज्ञान वापरा म्हणायच्या गोष्टी आपण करतोय. ठीक आहे, ते वापरावं लागेल, करावं लागेल. त्याच्याशिवाय टनेज वाढल्याशिवाय शेतकऱ्यालाही परवडणार नाही, हेही होणार नाही. म्हणून आपण ताबडतोबीनं पाटील साहेब आपण एक बैठक लावायचं काम करू CM साहेबाकडे. आणि बैठक लावू. काल परत साखर भवनमध्ये आम्ही बसलो होतो. दिलीप वळसे पाटील होते, जयवंतराव पाटील साहेब होते, राजेश टोपे होते, प्रकाशजी साळुंके साहेब होते. आणि तिथेही आम्ही ही चर्चा केली. आणि आपण अगोदर CM साहेबाकडे बैठक लावूत आणि आपलं सगळ्याचं एक शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन अमित शहाची एक बैठक लावूत आणि आपल्या ज्या अडचणी आहेत त्या कशा सोडवता येईल ते आपण त्यांच्याकडे सांगू. आणि रिस्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये तुम्ही म्हणल्याप्रमाणे खरं आहे, बऱ्याच वेळेस कारखाने पुढच्या वेळेस सुरू होणार आहेत त्यावेळेस 1 महिन्यामध्ये चर्चा करतो. तुम्हाला मी धन्यवाद देतो की साखर कारखानदाराचं सगळ्याचं पुण्य तुम्ही वाटून घेतलात. कारण हा विषय एवढा लवकर तुम्ही मांडलात आणि गरज आहे. विखे पाटील साहेबाच्या नगरलाही काल परवा गेलो होतो. तिथलंही कारखानदारीचं सगळ्यात मोठं कर्ज त्यालाच वाटप झालं आहे. त्या चेअरमनने देखील मला पत्र दिले की बा आम्हाला रिस्ट्रक्चरची द्या. त्याच्या संदर्भामध्ये काय मार्ग कसा काढता येईल, निश्चितपणे सकारात्मक विचार करून आपल्याला ही इंडस्ट्री टिकवायची आहे. कारण सरकारमध्ये जेवढे एम्प्लॉईज आहेत तेवढे आपल्या सहकारी क्षेत्रामध्ये आहेत. हे आपल्या बापदादांनी चांगलं काम केलं आहे. विखे पाटील साहेबाच्या वडिलांनी म्हणा, धनंजय गाडगीळ साहेबांनी, नाहीतर दुसऱ्या प्रांताची आणि आपल्याची काय हालत बघा तुम्ही. सगळे परप्रांतीय लोक आपल्या महाराष्ट्रात येतात. म्हणून ही आपल्याला दिलेली खूप मोठी शक्ती आहे, ताकद आहे. ते आपण भविष्याच्या काळामध्ये याला लक्ष देऊन कसं आपल्याला ताबडतोब बैठक लावू आपण. CM साहेबाला पत्र देतो आणि आपल्या सूचना त्यांना द्यायला होत. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.